तर साताऱ्यामधल्या कराडमध्ये आज मोदींची जाहीर सभा होणार आहे। साताऱ्याचे माहितीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि या सभेच्या माध्यमातून माहितीचं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाऊ शकतं, त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। मोदी कराडमध्ये येत असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। नरेंद्र मोदी कराडमध्ये पहिल्यांदाच येत असल्यानं त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे। आज मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, पहिल्यांदाच कराडमध्ये मोदी येत आहेत, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच वृषाली, पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे साताऱ्यामध्ये म्हणजे आणि कराडमध्ये येत असल्यानं मोठी जी तयारी आहे ती संपूर्ण सातारा जिल्ह्यातनी कराड शहरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या सभास्थळी आहे आणि सभास्थळीचा आपण समोरचा संपूर्ण स्टेजचा परिसर पाहू शकतो। मोठ्या संख्येनं ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांची मांडणी सभेच्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे एकंदरीत जी संपूर्ण वातावरण निर्मिती आहे ती या कराड शहरामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज नेमकं नरेंद्र मोदी काय बोलणार आणि कुणावरती निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रामुख्यानं हा संपूर्ण गट जो राहिलेला आहे तो शरद पवार राष्ट्रवादी गटाचा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि याच संपूर्ण दरम्यान शरद पवारांवरती मोदी टीका करू शकतात अशी जी शक्यता आहे ती वर्तवण्यात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सातारा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। याच सातारामध्ये अनेक डाव शरद पवारांनी टाकलेले होते आणि यावेळी कुठलेही पलटवार होऊ नये यासाठी भाजपनं मोठी खिळी किंवा मोठी कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून प्रामुख्याने जवळपास 2 ते 3 दिवसात मोदींच्या या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ह्या मॅरेथॉन ज्या सभा आहेत त्या होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या मोदींच्या सभेमुळे एक नवं वातावरण निर्मिती जी आहे ती या संपूर्ण सातारा, माढा किंवा हातकणंगले या संपूर्ण परिसरात होत असलेला आपल्याला पाहायला मिळते। वृषाली, जर पाहायला गेलं तर हे साताऱ्याचं दक्षिण टोक आहे आणि माढाचा सुद्धा जो परिसर आहे तो यामध्ये येतो, तर हातकणंगल्याचा जो परिसर आहे तो यामध्ये येतो। त्यामुळे मोठी जी वातावरण निर्मिती ती या सभेमुळे होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने खुर्च्यांची जी अरेंजमेंट आहे ती सध्या केलेली आहे। सभेची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्हा असू दे किंवा हातकणंगले, माढा परिसरातून जी लोक आहेत, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ठिकठिकाणी कराड शहरात सुद्धा किंवा सभेच्या बाहेर सुद्धा जर पाहायला गेलं तर मोठे फ्लेक्स किंवा भाजपकडून जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या केली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात असलेला। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।